जय श्रीराम भावानो. आज पाऊस असल्यामुळे मी काय आज कॉलेजला गेलो नव्हतो. मग काय पप्पांनी त्यातल्या त्यात मोका बघून चौका मारला. ह्यो मुरुम इस्कटाचा ये इकडे म्हणून पप्पाने बोलवून घेतलं. आणि मुरुम आपलाच असल्यामुळे मी पण इस्कटाला गेलो. आणि ते आपलं काम असल्यामुळे आपल्याला करणं भागच आहे. आणि मुरुम लय काय इस्कटाय नव्हता, त्यामुळे लगेच मुरुम इस्कटून झाला होता. आणि हा हायवे कसा बसा पार करून मी आलतो रामाच्या घराजवळ. आणि रामा तोपर्यंत पाणी भरताना दिसलो होता आपल्याला. तोपर्यंत विशाल भाऊ पण जवळ झालता आपल्या. आणि त्यांच्यापाशी लय काय उशीर थांबत बसलो नाही, कारण की आपल्याला जायचं होतं दुकानात. आणि दुकानात जायचं कारण म्हणजे दादा जतला जायचं होता. आणि या टायमाला गावात माणसं पण कमी होती. त्याचं कारण म्हणजे पावसाला पण वाटत होती की पडू का नको. आणि मी दुकान बंद करून गणपती बघायला गेलतो. आणि गणपती पण क्वालिटी आलत. आणि गणपती किती तारखेला बसणार आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तेवढ्यात मला आज मम्मीला डबळापूरला सोडायला जायचं होतं, कारण की आज डबळापूरचा बाजार होता. बाजार पण लय जरा बऱ्यापैकी भरला होता. आणि डबळापूरचा बाजार म्हणजे विषय हटत असते, तुम्हाला माहितीच आहे. आणि थोडं आपलं किरकोळ मध्ये थोडं पाटलापाशी थोडं काम होतं, ते करून मी बाजूला यायला निघालो. आणि मी 5 दिवस पर्यंत तुम्ही एक काम करा की जाता जाता तेवढं आपल्या भावाला फॉलो करून घ्या.